नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यात एकीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट असा राजकीय सामना रंगला आणि दुसरीकडे शरद पवार गटाने मनसेला मोठा धक्का दिला आहे. तर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात हा पक्षप्रवेश पार पडला. राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये प्रकाश जमधडे यांचा समावेश आहे. नुकताच जमधडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आपला पदाचा राजीनामा दिला. आता त्यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. तर राष्ट्रवादीत प्रवेश करताना जयंत पाटील यांनी जमधडे यांचे हवेलीत तालुका उपपदाध्यक्ष नियुक्ती केली आहे आणि प्रकाश जमधडे यांनी वाघोली तालुक्यावरून मजबूत पकड आहे. त्यांनी मनसेत असताना त्यांची तालुका तगडा संपर्क होता आणि वाघोलीत विविध सार्वजनिक प्रश्नावर जमधडे यांनी आंदोलने सुद्धा केली. इतकंच नाही तर त्यांनी नुकतेच शिरूर लोकसभा निवडणुकीतही होते. पण लोकसभा निवडणुकीनंतर जमधडे हे नाराज असल्याची चर्चा रंगल्या होत्या. तर याच नाराजीतून त्यांनी काही दिवसापूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली. आता जमधडे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. तर जमधडे यांच्या पक्षप्रवेशांनी हवेली तालुक्यात शरद पवार गटाची ताकद आणखीच वाढली आहे. दरम्यान जमधडे यांच्यासोबत हवेली तालुक्यात अध्यक्ष संदीप गोते यांच्या हस्ते त्यांच्यासोबत मनसेंची माजी हवेली तालुका अध्यक्ष आतिश ढगे, अक्षय चोपडे, ज्ञानेश्वर गायकवाड, किरण मिंडे इत्यादी कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत होते. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.